मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्या अगदी आपल्याला 9 तारखेला संपल्या आणि यामध्ये जो विजयाचा गुलाल होता तो अगदी सांगोला तालुक्यामध्ये जी झेडपीचे 7 जिल्हा परिषद गट आहेत तर त्याच्यामध्ये 7 उमेदवार अगदी निवडून आले। त्याच्यामध्ये जो विजयाचा गुलाल होता तो खरं तर अगदी जल्लोष या सांगोला शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये, ग्रामीण गावगाड्यामध्ये अगदी या कार्यकर्त्यांनी साजरा केला। मात्र आता सध्या जो एक पेच निर्माण झालाय तो म्हणजे सांगोला पंचायत समिती जे मिनी मंत्रालय म्हणून जे सांगोला पंचायत समितीकडे बघितलं जातं तर या मिनी मंत्रालयाचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कारभार चालणार आहे आणि या मिनी मंत्रालयाचा जो सभापती असणार आहे तो कोण असणार आहे आणि कशा पद्धतीनं असणार आहे हा एक तेढा प्रामुख्यानं सांगोला तालुक्यामध्ये सध्या चर्चा मोठ्या पद्धतीनं होऊ लागलेली आहे। मात्र यामध्ये जर बघितलं तर सांगोला तालुका विकास आघाडी म्हणजेच विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर सांगोला तालुक्यातील त्यांचेच खरे तर कार्यकर्त्यांची काही नाराजी होती तर काही कार्यकर्ते जे होते तर ही युती अगदी योग्य झाली अशा पद्धतीची भूमिका होती। मात्र या जर गोष्टी आपण गांभीर्यानं बघितल्या तर सांगोला तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा खरं तर अग्रगण्य राहिलेला आहे आणि सांगोला तालुक्यामध्ये शहाजीबापू आणि गणपताबा ही खऱ्या अर्थानं लढत आजपर्यंतच्या काळामध्ये लढत आलेली आहे। मात्र सांगोला तालुक्यामध्ये या निवडणुका होत असताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना जे यश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये ते आजपर्यंतच्या काळामध्ये कधीच आपल्याला मिळालेलं नव्हतं। मात्र या वेळेला जर बघितलं तर नगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक आणि अगदी जर बघितलं आपण तर लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी अगदी 5,000 मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी अगदी कॅन्डिडेट विनिंग झाले। यामुळं या ठिकाणची जी परिस्थिती आहे तर सांगोल्याची परिस्थिती यावेळची मात्र वेगळी होती। यामुळे सांगोला नगरपालिकेमध्ये शहाजीबापूंना एक मोठं यश त्या ठिकाणी आलं होतं आणि याच पाठोपाठी जर बघितलं तर नगरपालिकेची जी युती होती तर त्या युतीमध्ये कुठेतरी बिघाड होऊन शहाजीबापू परत एकदा भारतीय जनता पार्टी म्हणजे घर वापसी केल्यासारखी खरं तर त्यांच्याशी युती केली आणि ही युती केल्यानंतर सांगोला तालुक्यामध्ये अजितदादा गट असेल, याचबरोबर शहाजीबापू आणि भारतीय जनता पार्टी असे 3 पक्ष एकत्र आले आणि सांगोल्याची जिल्हा परिषद निवडणूक लढले। या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर आपण प्रामुख्यानं या महायुतीला सांगोल्यामध्ये चांगलं यश यावेळेला आलं कारण 7 जिल्हा परिषद गट असताना त्याच्यामध्ये महायुतीला 4 जागा मिळवण्यामध्ये अगदी मोठं यश या सांगोल्यामध्ये मिळालं। यामुळं मात्र झेडपीला जरी यश मिळालं असलं तरी सांगोल्यामध्ये जे मिनी मंत्रालय मी उल्लेख केला तर त्या मिनी मंत्रालयामध्ये जी सत्ता येणार आहे ती मात्र गेली 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे पंचायत समिती राहिलेली आहे। मात्र यावेळेला पंचायत समिती खऱ्या अर्थानं कोणाकडे राहणार, महायुतीकडे राहणार की विकास आघाडीकडे राहणार। मात्र सोशल मीडियावरती अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या खरं तर कमेंट्स येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटस ठेवले जात आहेत की दीपक आबा आणि शहाजीबापू ही जर दोघं एकत्र आले तर जी पंचायत समिती आहे तर त्या पंचायत समितीवरती आमचा झेंडा रोवला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते। त्यामुळं दीपक आबा खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये खरं तर त्यांचे जे चिरंजीव होते यशराज साळुंखे पाटील ते देखील अगदी अल्पशा मताने त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला। मात्र पराभव जरी झाला असला तरी सांगोला तालुक्यामध्ये दीपक आबांचा जो दबदबा आहे तो कायम राहणार आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही। मात्र दीपक आबा जर शहाजीबापूंसोबत गेले तर सांगोला पंचायत समितीचं चित्र जे असणार आहे ते निश्चितपणाने वेगळं असणार आहे कारण महायुतीला जरी झेडपीला जागा जास्त आल्या असल्या तरी पंचायत समितीला जे पाहिजे तसं यश या ठिकाणी आलेलं नाही। याचं कारण असं की त्या ठिकाणी त्यांना जी जागा आलेल्या आहे त्या अगदी 5 जागा पंचायत समितीला मिळालेल्या आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी सत्ता त्यांना हस्तगत करता येणार नाही, त्या ठिकाणी त्यांचा झेंडा रोवता येणार नाही। मात्र जे एकंदरीत कार्यकर्त्यांच्या पोस्ट आहेत, कार्यकर्त्यांच्या खरं तर शहाजीबापूंसोबत काही गाठीभेटी सुरू आहेत आणि या गाठीभेटीवरून एक चित्र स्पष्ट होतं की दीपक आबा आणि शहाजीबापू जर एकत्र आले तर शेतकरी कामगार पक्षाची जी गेल्या 55 वर्षाची परंपरा आहे ती या वेळेला वेगळ्या पद्धतीची सांगोल्यात असू शकते। मात्र शेतकरी कामगार पक्षाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं अनेकांच्या खरं तर आपण निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागात गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा संवाद करत असताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष अडचणीत येत असतो त्यावेळेस कार्यकर्ता हा अगदी मोठ्या ताकदीनं तेवढ्याच बाहेर निघत असतो। तर दीपक आबांनी जर या वेळेला काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तेवढेच आक्रमक पद्धतीनं त्या ठिकाणी
भूमिका घेतील आणि अगदी शेतकरी कामगार पक्षाचं पारडं जे आहे अजून जड होण्याची दाट शक्यता आहे. मात्र दीपक आबांचं जे राजकीय करिअर आहे ते मात्र महायुतीसोबत जर गेलं तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं असू शकतं. अशा पद्धतीच्या देखील काही कार्यकर्त्यांनी भावना अगदी बोलून दाखवल्या. मात्र समाज माध्यमांसमोर खरं तर हे कार्यकर्ते कुठलाही व्यासपीठ नसल्यामुळे हे बोलू शकत नाहीत. मात्र स्टेटसच्या माध्यमातून असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, हे कार्यकर्ते आपल्या भावना ज्या आहेत प्रकट करताना आपल्याला बघायला मिळतात. यामुळं येणाऱ्या काळामध्ये दीपक आबांची जी भूमिका असणार आहे ही सांगोला तालुक्याच्या खरं तर राजकीय खरं तर कारकिर्दीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण दीपक आबांना जरी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट जरी येत असल्या, मात्र सांगोल्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं किंग मेकर म्हणून सध्या जर ओळख कोणाची झाली असेल तर ते दीपक आबा आहेत. कारण दीपक आबा जर शेतकरी कामगार पक्षासोबत राहिले तर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हा पंचायत समितीवरती लागणार आहे. आणि शहाजी बापूंसोबत जरी दीपक आबा गेले तरी महायुतीचा झेंडा हा निश्चितपणानं पंचायत समितीवर लागणार आहे. यामुळं येणाऱ्या काही काळातल्या ज्या काही घडामोडी असणार आहेत त्या निश्चितपणानं आपण लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून बघणार आहे. आणि अशाच पद्धतीचा जो काही पुढील भाग असणार आहे त्याच्यामध्ये पंचायत समितीचा जो सभापती असणार आहे तो देखील कोण असणार आहे या संदर्भाचा पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो देखील आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत. मात्र या ठिकाणी दीपक आबांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं अगदी आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. याच ठिकाणी मंडळी आपण थांबतोय. धन्यवाद.